मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 16 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 16 सप्टेंबर अशी आहे त्या सर्वांना जन्मदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं, तर यांचं जे व्यक्तिमत्व असतं, ते अतिशय नाजूक अशा स्वरूपाचं असतं. या व्यक्ती अत्यंत भावनाशील असतात. छोट्या-मोठ्या गोष्टींचा मनापासून विचार करणाऱ्या असतात. छोट्या-मोठ्या गोष्टी यांच्या हृदयापर्यंत पोहोचतात. अगदी समोरच्याने बोललेला साधा शब्दसुद्धा यांच्या हृदयाला जाऊन पोहोचतो. त्यामुळे यांच्या भावभावनांचे तरंग हे कायम बदलत असतात. एकाच दिवशी बऱ्याच प्रकारच्या भावना यांच्या मनात येतात आणि भावनांशी हे एकरूप फार लवकर होतात. यांचा फोकस किंवा एकाग्रता ही खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. अर्थात अतिशय नाजूक आणि बऱ्याच प्रमाणात भावनाशील स्वभाव असल्या कारणामुळे भावनांचे तरंग मगाशी सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळा त्यांच्या मनोगुणावर उमटतात आणि त्यामुळे त्यांचा मूड सुद्धा स्विंग हा बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. राहणीमान तसं पाहिलं तर आटोपशीर असतं, सुव्यवस्थित असतं, नीटनेटकं असतं. परंतु फॅशनच्या प्रती खूप जास्त त्यांचं अट्रॅक्शन दिसून येत नाही. राहणीमान तसं नीटनेटकं असतं, साधं असं म्हटलं तरी काही हरकत नाही. यांची वाणी असते, बोलणं असतं, हे फार कमी बोलतात, फार मितभाषी असतात. बोलण्यापेक्षा यांना बऱ्याचशा गोष्टी जाणवतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप वेगळी असते. अर्थातच या ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा इंट्रोव्हर्ट असतात. मनातल्या मनात जास्त विचार करणाऱ्या असतात. स्वतःला एकटेपणाचा भाव यांच्यामध्ये लवकर येतो. त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. यांना एखाद्या गोष्टीचा जो सेन्स असतो हा लवकर करतात. म्हणजे यांच्यामध्ये सिक्स्थ सेन्स जो आपण म्हणतो, तो यांच्यामध्ये खूपच चांगला असतो. म्हणजे एखाद्या परिस्थितीबद्दल किंवा व्यक्तीबद्दल यांना ज्या कल्पना स्फुरतात किंवा जे विचार येतात ते बऱ्याच अंशी बरोबर असतात. त्यांचे अंदाज बरोबर ठरतात. त्यामुळेच अशा प्रकारची जी शास्त्र आहे, जसे की ज्योतिष आहे किंवा अनाकलनीय किंवा सिक्स सेन्स किंवा स्पिरिच्युअलिटीशी संबंधित जी काही शास्त्र असतात, त्यामध्ये या व्यक्ती रमतात. ज्या गोष्टींची डेफिनेशन करता येत नाही, व्याख्या करता येत नाही, अशा गोष्टींमध्ये हे जास्त रमतात. जीवनाचा उद्देश किंवा जीवनातलं तत्व जाणण्याची जी गोष्ट असते ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. एकंदरीत पाहायचं झालं तर ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या साधारणतः अधिभौतिक सुख किंवा त्या संदर्भात जास्त रमत नाही. या ज्या व्यक्ती असतात, या व्यक्ती थोडीशी वैराग्याची भाषा लवकर बोलतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावभावनाचा गुंता यांच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात जाणवतो. लहानपणाची जी संगत आहे, ही यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरते. यांच्याशी असणारी लहानपणाची संगत, मुला-मुलींची किंवा त्यांच्यावर होणारे संस्कार हे त्यांच्या आयुष्याचे दिशादर्शक ठरतात. म्हणजेच लहानपण किंवा बालपण यांचं खूप वाईट संस्कारात गेलेलं असेल किंवा वाईट संगतीत गेलं असेल, तर ह्या व्यक्ती यांचं जीवन हे अशाच प्रकारे थोडंसं वाईट मार्गाला जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. या व्यक्ती थोडासा काव्यरसिक असतात. याच्यामध्ये लवकर रंगतात. नृत्य, कला, चित्रपट यांची संगीत यांची आवड सुद्धा खूप चांगली असते. चित्रकलेची सुद्धा आवड असते. कुठल्या ना कुठल्या कलेची यांना आवड ही दिसून येते आणि त्या कलेमध्ये हे संपूर्णपणे रंगून जातात. आणि अर्थातच जर का हे एखाद्या कलेमध्ये रंगले तर त्या कलेच्या अगदी मुळापासून तळापर्यंत जातील. कधी-कधी तर कुठल्याही प्रकारचं फॉर्मल एज्युकेशन न घेता सुद्धा एखाद्या कलेची जी जाण असते ती त्यांना अतिशय उत्तम प्रकारची असते. हृदयापर्यंत पोहोचण्याची शक्ती या व्यक्तींमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे भावभावना यांच्या खूप तीव्र असतात. त्याच्यामुळे रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये ह्या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात नाजूक, हळव्या बनून जातात. म्हणजे रिलेशनशिपमध्ये असणारी व्यक्ती जर का यांना मोटिवेट करणारी असेल, यांना एन्करेज करणारी असेल, तर मग मात्र ह्या व्यक्ती जीवनामध्ये खूप पुढे जाऊ शकतात किंवा जातातही. मात्र ब्रेकअप झाला किंवा समोरच्या व्यक्ती वेगळी वागू लागली, तर मग ह्या व्यक्ती आतमधून कोसळून जातात, कोलमडून पडतात. मग मात्र ह्या कुठल्यातरी ॲडिक्शनचा सहाय्य घेतात आणि त्याद्वारेच आपलं जीवन पुढे ढकलतात आणि मग यांचं जीवन हे अतिशय वाईट थराला येऊन पोहोचतं. इथे गोष्टी थोड्याशा वेगळ्या होऊ शकतात. म्हणजे धूम्रपान, मद्यपान किंवा तशाच प्रकारच्या काही गोष्टी यांच्या जीवनात येतात आणि मग मात्र यांचं जीवन अतिशय वेगळ्या तऱ्हेने पुढे जातं. म्हणजेच यांच्या जीवनात कधी-कधी जीवनाचे 2 वेगवेगळे भाग सुद्धा पाहायला मिळतात. जीवनाचा आधीचा भाग हा वेगळा असतो, नंतरचा भाग हा वेगळा असतो. एखादी घटना यांचं संपूर्ण जीवन पालटू शकते. मुळातच ह्या व्यक्ती मगाशी सांगितल्याप्रमाणे थोड्याशा इंट्रोव्हर्ट असतात. स्वतःच्या मनामध्ये विचार जास्त करणारे असतात आणि आपल्या मनातले दुःख किंवा सल हे सहसा कोणाशी बोलून दाखवत नाहीत.
स्वतःलाच दोष न देणारे असतात आणि त्यामुळे मनोविकार यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. मानसिक तणाव यांच्यामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतात. अर्थात या व्यक्ती बौद्धिक बाबतीत चांगल्या असतात, परंतु मानसिक तणावाखाली एकदा गेल्या, की मग त्यांच्या जीवनाला वेगळीच कलाटणी मिळते. त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणारं जे संपूर्ण वर्ष आहे, हे वर्ष तुमच्यासाठी अतिशय चांगलं राहील. तुमच्या जीवनातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी जसं की विवाह होणे किंवा तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी घडणं, भविष्यकालीन योजनेच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी घडणं, संततीच्या संदर्भात तुम्हाला याच्या संदर्भात काही चांगल्या गोष्टी मिळू शकतात. म्हणजे येणारं संपूर्ण वर्ष जवळ-जवळ एप्रिल 2024 पर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. एकंदरीतच हे संपूर्ण कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्याकडे संपूर्णपणे लक्ष देणं गरजेचं राहील. यांचं मानसिक आरोग्य जर का चांगलं असेल, तर मात्र या व्यक्ती जीवनामध्ये खूप मोठा पल्ला गाठू शकतात. तर मित्रांनो, हे होतं 16 सप्टेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व आणि येणारं संपूर्ण वर्ष हे कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.